नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या झूम मीटिंग मध्ये तसेच हा रेकॉर्डिंग क्लास नंतर जे युट्यूबला आमचे विद्यार्थी पाहणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे या क्लासमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा क्लास लयबद्ध मांडणी एनएमएमएस व 8वी स्कॉलरशिप या दोन्ही परीक्षेसाठी लयबद्ध मांडणी या टॉपिकचा हा दुसरा भाग आहे. ठीक आहे. तर लयबद्ध मांडणी हा जो घटक आहे तो एनएमएस परीक्षेला 2 किंवा 3 गुणाला विचारला जातो. तर 8वी स्कॉलरशिप परीक्षेला लयबद्ध मांडणी हा घटक 6 गुणांना म्हणजे 3 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काला अशा पद्धतीने 6 गुणांना विचारला जातो. लयबद्ध मांडणी भाग 1 चा व्हिडिओ आपण परवा दिवशी म्हणजे अपलोड केलेला आहे. व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल जे आहे त्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ मध्ये गेलात तर लयबद्ध मांडणी भाग 1 हा व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आणि आपलं ठरलंय काय ठरलंय, जर म्हणजे एखादा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल किंवा एखाद्या घटकाची तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा एखादा घटक तुम्हाला शिकून घ्यायचा असेल, तुम्हाला जमत नसेल, अडचण येत असेल, तर आपलं ठरलंय, आपलं एक स्लोगन तयार झालंय. काय स्लोगन तयार झालंय? युट्यूब ओपन कर, सर्च कर, सर्च लयबद्ध मांडणी हरीश शिंदे लातूरकर. असा सर्च केलं की हरीश शिंदे लातूरकर सरांचे लयबद्ध मांडणीचे जितके काही व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होतील. ओके. आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न आपण सुरू करूया डायरेक्टली. ठीक आहे. ओके. आजचा पहिला प्रश्न मी स्क्रीनवर घेतोय. हम्म. आज आपण मागचा जो तास होता निबंध मांडणी भाग 1 त्यामध्ये एनएमएस परीक्षेतले आपण प्रश्न बघितले होते. आजच्या तासात आपण स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेले प्रश्न पाहतो आजच्या तासामध्ये. ठीक आहे. हा. प्रश्न मी लिहितोय, तुम्ही सुद्धा लिहून घ्या माझ्यासोबत. ओके. यम एन एन एस ई यम डॅश एस ई एन एम एस ई एन, एकच मिनिट, एन, सर मध्ये एकच अक्षर लिहायचंय ना. व एकच अक्षर येतं डॅश यम डॅश एन एन एस. हा आजच्या तासाचा पहिला प्रश्न असणार आहे. याचे पर्याय पण मी देतोय. पर्याय खाली देतोय बघा. पहिला पर्याय एन ई एन डॅश, सगळे एकच अक्षर आहे बरं का. एन एम ई. तिसरा पर्याय एन एन ई. चौथा पर्याय ई एस एन. ओके. हा. तर लयबद्ध मांडणी हा घटक सोडत असताना पहिलं काम काय करायचं रे, तर दिलेले अंक असतील, अक्षर असतील किंवा चिन्ह असतील त्यांची संख्या मोजायचं. पहिलं काम काय करायचं, दिलेले अंक असतील, अक्षर असतील किंवा चिन्ह असतील त्यांचं काय करायचं, आपल्याला संख्या पहिल्यांदा मोजायची असते. ठीक आहे. 20 अक्षर आहेत का? तर सांगा की. हो सर. इथे डॅश आहे, इथे डॅश आहे. 20 अक्षर आहेत. ओके. हो ठीक आहे. सर. पर्याय तर तुम्ही हो पर्याय सर. तुम्हाला देतो लिहून. पहिला पर्याय आहे एन 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 ई एन. दुसरा पर्याय आहे एन एम ई. तिसरा पर्याय आहे एन एन ई. चौथा पर्याय आहे ई एस एन. ओके. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, अक्षर किती आहेत? 20 अक्षर. 20 अक्षर म्हणून 5 5चे आपण 4 गट करतोय. 5 5चे आपण काय करतोय? 4 गट करतोय. 5 5चे मी 4 गट लगेच पाडून टाकतो. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ठीक आहे. 5 5 4 गट केले. हा पहिला गट, हा दुसरा गट, हा तिसरा आणि हा चौथा. आता बारकाईने निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो, या चारही गटामध्ये पहिलं अक्षर जे आहे ते यम आहे. आहे का? हा. या चारही गटामध्ये पहिलं अक्षर आहे ते यम आहे. याचा अर्थ काय रे, तर या चारही गटामध्ये अक्षरामध्ये काहीही बदल होत नाहीये. या चारही गटामध्ये काय होतंय, अक्षरामध्ये काहीही बदल होत नाहीये थोडक्यात. ठीक आहे. मग आता जर आवाज नाही येत. हो, मी लेफ्ट झालो होतो. नेटवर्क प्रॉब्लेम येतोय आज जास्तच. आज परत लेफ्ट झालो मी. आता दुसऱ्यांदा उदाहरण लिहिलं आणि दुसऱ्यांदा पण परत लेफ्ट झालो. ठीक आहे. आता मी काय करतोय, एकाच लाल पेन तेवढं घेतोय, ते लाल पेन काही इरेज होत नाही. ठीक आहे. तर मग मी आता हे उदाहरण लिहित नाही बघा. मागचं जे उदाहरण होतं ना, आता घ्यावंच लागेल राव. एकच गोष्ट 3 3दा करावी लागेल आज नेटवर्कमुळं. असू द्या, परत आपण लिहूया. 4 गट करूया. ओके. पहिला गट, हा दुसरा गट, हा तिसरा गट, चौथा गट.
या चारही गटाची सुरुवात यम या अक्षराने झालेली आहे. ठीक आहे. आणि चारही पर्याय, तीन पर्यायामध्ये दुसरं अक्षर यन आहे. ठीक आहे. जर मी दुसऱ्या गटामध्ये यन अक्षर ठेवून बघूया, यन अक्षर ठेवलं. हा, हे यन अक्षर कसं ठेवलं मी पर्यायावरून ठेवलं. पहिल्या पर्यायामध्ये यन आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये यन आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये यन आहे. आणि त्यामुळे मी ते यन अक्षर ठेवलं. तर काय बदल होतो रे? पहिल्या व दुसऱ्या गटाचं निरीक्षण करायचं. काय करायचं? मी थोडा माझा व्हिडिओ बंद ठेवतो, त्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम येणार नाही बरं का. मी माझा व्हिडिओ आज बंद ठेवतो. ओके. हा. तर पहिला गट काय रे? एम एन एन एस सी हा गट कंप्लीट आहे. दुसऱ्या गटामध्ये एन ठेवून बघतो. एन काय ठेवतोय? कारण पहिले तीन पर्यायाची सुरुवात एन न झालेली आहे. ठीक आहे. मग पहिल्या व दुसऱ्या गटाचं जर निरीक्षण केलं, पहिल्या व दुसऱ्या गटाचं जर निरीक्षण केलं, तर तुम्हाला असं लक्षात येईल, हा, की हा जो एन आहे, इथला हा जो एन आहे, पहिल्या गटातला 2 नंबरचा एन, ज्याला मी बॉक्स केले बघा, केले का? तो काय केलाय? तो असं शेवटी गेलाय बघा, इथे गेलाय का शेवटी? ओके. तर आता एन एस ई असं आले, एन एस ई क्रमाने आले. येते का लक्षामध्ये? हो नाही काही तर सांगा मला. सर. समजतंय सर. ओके. सर. त्यानंतर हा सर दुसऱ्या समजतंय. दुसऱ्या गटातलं जे यन आहे, जे आपण रिकाम्या जागी घेतले, ते यन गेले तिसऱ्या गटामध्ये शेवटच्या स्थानी, म्हणजे इथं यन झाले. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या गटातलं तिसरं, चौथं, पाचवं अक्षर यम जशाच तसं. हा. परत एस ई एन क्रमाने आले. आले का इथे क्रमानं? ओके. त्याच पद्धतीनं तिसऱ्या गटातलं दुसरं अक्षर, हा, ते काय गेले? एकदम शेवटी गेले बघा, यस गेले का शेवटी? ओके. त्यानंतर ई एन एन हे क्रमाने आलं पाहिजे, मग इथे ई येतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? तर एन एन ई हे आपला आन्सर असणार आहे, पर्याय क्रमांक 3. ऑप्शन 3. ठीक. ओके. हा प्रश्न 2023 ला 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला आहे. ठीक आहे. 8वी स्कॉलरशिप परीक्षेला असेच प्रश्न आहेत बघा, ह्याच्यापेक्षा अवघड काही प्रश्न नाही आहेत बघा, हेच सगळ्यात अवघड प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये. ह्यापेक्षा कोणते अवघड प्रश्न नाही आहेत. ठीक आहे. हा. आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. बरं. हा. दुसरा प्रश्न मी घेतोय. दार दुसरा प्रश्न मी घेतोय. 5 2 1 - 4 1 7 4 5 - 2 1 7 2 1 7 4 5. किती अक्षर आहेत मोजा आता. ओके. मी पर्याय पण देतोय. पहिला पर्याय आहे 7 2 5. 20. दुसरा पर्याय आहे 2 7 5. तिसरा पर्याय आहे 5 7 2. चौथा पर्याय आहे 7 5 2. थोडक्यात कोण सांगते स्पष्टीकरण, जर येत असेल तर थोडक्यात सांगायचं. हा. हा. जर थोडक्यात स्पष्टीकरण सांगू इच्छित ते रिझाईन करा. बहुतेक कुणाला येत नाहीये. बरं मी सांगतो, काही हरकत नाहीये. लक्षात घ्या किती अक्षर आहेत यामध्ये? तर 20 अक्षर आहेत. ठीक आहे. 20 अक्षर असेल तर काय करायचं रे? 20 अक्षर आहेत तर काय करायचं? 5 5 चे 4 गट करा, किंवा 4 4 चे 5 गट करा. आपण 5 5 चे गट करून पाहूया. ठीक आहे. 1 2 3 4 5. ओके. हा पहिला 5चा गट केला. 1 2 3 4 5 हा दुसरा गट केला. 1 2 3 4 5 हा तिसरा गट केला. हा चौथा. 1 2 3 4 5 हा चौथा गट झाला. पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट आणि चौथा गट. ओके. आता सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे. सगळ्यांचं लक्ष थोडं माझ्याकडे असलं पाहिजे. ओके. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, बारकाईने बघायचंय. हा. आता चौथ्या गटाचं आधी निरीक्षण करा. चौथ्या गटाचं निरीक्षण करा. चौथ्या गटामध्ये 2 1 7. हा, ही सुरुवात आहे. ही बघ, ही सुरुवात आहे. 2 1 7 ही सुरुवात आहे का? 2 1 7 आहे ना? रिप्लाय देत चला कोणतरी. ठीक आहे. हो. आणि तिसऱ्या गटामध्ये हो. शेवटचे 3 अक्षर 2 1 7 आहेत. आहेत का? हो सर. याचा अर्थ आहे 2 1 7 आणि 4 आणि 5. तर ते सगळं मी 4 सुरुवात आहे म्हणजे 5 इथं असणार आहे. ओके. 4 5 हा. 2 1 7 2 1 7 4 5 म्हणजे काय? तिसऱ्या गटातले पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे अक्षर, ज्याला मी गोल केले बघा, तिसऱ्या गटातले पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे अक्षर हे काय करतात? चौथ्या गटामध्ये शेवटी दोन दोन स्थानी गेले बघा, शेवटचे 2 स्थानी गेले. ओके. हा. समजलंय लॉजिक? तसंच हो सर. हो. तिसऱ्या गटामधले शेवटचे 2 अक्षर 1 आणि 7 ते दुसऱ्या गटामध्ये पहिल्यांदा आहेत बघा, आहेत का?
नाही. 4 5 पुढे काय असणार हो. मग? 2. 2. तसंच. हा, 5 व 2 हे दुसऱ्या गटामध्ये शेवटी आहे, ते पहिल्या गटामध्ये सुरुवातीला गेलं. मग एक नंतर काय असणार सांगा? 2. 7. 5. 7. तर काय असणार आहे? 7 5 हे आपलं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक. ऑप्शन क्रमांक 7, 2, 5. ओके, पर्याय समजलं. क्रमांक 1. हा प्रश्न सुद्धा 8वी स्कॉलरशिप परीक्षेला 2023 ला विचारलेला आहे. ठीक आहे, 8वी स्कॉलरशिप परीक्षेला एक अंकाचा प्रश्न विचारतात. आवाज अडकतो. तर आपण येत नाही. ओके, करतोय. आता येतोय का? हो सर. हा. अ, हा प्रश्न 8वी स्कॉलरशिप परीक्षेला 2023 ला विचारलाय. 8वी स्कॉलरशिप परीक्षेला एक प्रश्न अंकाचा असतो, एक अक्षरांचा असतो आणि एक चिन्हांचा असतो. चिन्हाचा प्रश्न मी इथं काही घेत नाही. चिन्हाचा प्रश्न हेच लॉजिक असतं, चिन्ह काढायला अवघड जातं. हा, आराध्या काही विचारायचं आहे का? आराध्या पाटील, हा. सर ह्याला अजून एक लॉजिक लागतंय. कोणतं सांग? आता पहिला आपण 5-5 चे गट केले, त्यामध्ये पहिल्यांदा 5 येतोय. हा. मग पुढची मालिका केली तर त्यामध्ये एक स्थान सोडून शेवटून 2 नंबरला आलाय 5. तसंच हो, तेच म्हणजे. प्रत्येक नंबर हो, एक चालेल, स्थान ऐक सोडून तर. येतोय. तू जे सांगतेस ना, तू तू वेगळ्या भाषेत सांगतेस. मी जे सांगितले तेच तू वेगळ्या भाषेत सांगतेस थोडं. कळालं का नाही? तू जे लॉजिक सांगतेस ते हे लॉजिक जवळपास सारखंच आहे, फक्त तू वेगळ्या भाषेत सांगतेस. ओके, चालेल, काही हरकत नाही. तू काय सांगतेस की पहिल्या गटामध्ये 5 जे आले ते दुसऱ्या गटामध्ये 4 नंबरला गेले. हा, तर हे याच पद्धतीने आहे. म्हणजे पहिल्या गटामध्ये पहिल्या व दुसऱ्या स्थानचा जे अंक आहे 5 व 2, तो दुसऱ्या गटामध्ये चौथ्या व 5व्या स्थानी गेलाय. दुसऱ्या गटामध्ये पहिल्या व दुसऱ्या स्थानी जो अंक आहे 1 व 7, तो तिसऱ्या गटामध्ये चौथ्या व 5व्या स्थानी गेलाय. ओके, या पद्धतीनं तू थोडं वेगळ्या भाषेत सांगतेस. तुझं पण लॉजिक हेच असणार आहे, पण थोडंसं तुझी सांगण्याची पद्धत किंवा ही वेगळी असणार आहे थोडी. ओके. हा, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ओके, पुढचा प्रश्न स्क्रीनवर घेतोय. हा, प्रणव बोल. सर त्याला अजून एक लॉजिक लागतं. लागू दे. आपलं उत्तर आलं ना, बस झालं. आता तुझं वेळ जाईल, आपले 5-6 प्रश्न होऊ दे आज. आहे का नाही? हा. हा. तर काय होतंय, लॉजिक तुमच्या पद्धतीने वेगवेगळे लागतात. कोणतंही एक लॉजिक सोडवा, बस झालं. ठीक आहे. हो सर. काय होतं, आपले प्रश्न कमी होतात ना. हा. तिसरा प्रश्न आपण घेऊया. स्क्रीनवर घेतो मी तिसरा प्रश्न. हं. 0 0 1 2 1 2 3 2 3 4. 0 1 2 1 2 3 2 3 4. 3 4 5 4. 3 4 5 4. डॅश 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 डॅश, 4ला डॅश आहे बरं का. त्यानंतर 7 6 7 8. हा, 7 6 7 8. 7 8 9. ओके, पर्याय मी तुम्हाला देतो, पर्याय सुद्धा. पहिला पर्याय आहे 5 6 4 5. दुसरा पर्याय आहे 4 5 6 4. तिसरा पर्याय आहे 5 6 5 6. चौथा पर्याय आहे 5 6 7 5. ओके, हा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, किती अंक आहेत बघ, सांगा मला आता. 24. 24. 24 अंक असेल तर काय करावं लागेल आपल्याला? 4 चौक 6 चौक 24. 4 किंवा 4 6 गट. 8 चे 3 किंवा 3 हा, 4. ओके. 4 4 6 करा किंवा 6 6 काय करा, 4 गट करा. ठीक आहे. हा, आता म्हणजे बारकेचं निरीक्षण करा बरं तुम्ही. लयबद्ध मांडणी जी आहे तिचं निरीक्षण करा. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय दिसत आहे, 0 1 2 हे क्रमाने आले. आले का? 0 1 2 सुरुवातीपासून बघूया. तर 0 1 2 हे क्रमाने आले. ओके. नंतर 1 2 3 हे क्रमाने आले. आले का? नंतर 2 3 4 हे क्रमाने आले बघा. आले का? 3 4 5 क्रमाने आले बघा. 3 3 चे गट करा. पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट, चौथा गट. ओके. 4 4 पुढे काय असणार आहे? 4 5 6. 4 5 6. ओके. हा, आता आता कशाची सुरुवात पाहिजे पुन्हा? 7 न पाहिजे का? कशानं पाहिजे? 5 न पाहिजे. कशानं पाहिजे?
5 ना. पाच शून्य एक दोन, मध्ये शून्य गेला आणि 3 आला. हा, नंतर 1 गेला, 2 आला. तिसऱ्या गटामध्ये 1 गेलाय, 2 आलाय. चौथ्या गटामध्ये 2 गेलाय, 3 आलाय. पाचव्या गटामध्ये 3 गेलाय, 4 आलाय. सहाव्या गटामध्ये काय गेलं, 4 जाईल व 5 येईल. 5 6 7 येईल. 5 6 7, 6 7 8, 7 8. कळलं का? समजलं सगळ्यांना? अरे ऐकू येते का माझा आवाज? ऐकू येत नाहीये? माझा आवाज ऐकू येतोय का रे? चौथा प्रश्न आहे. प्रश्न मी लिहितोय. 1 7 - 1 - 0 1 7 - 5 - 0 1 7 - 7 ठीक आहे. हा प्रश्न आहे 2018 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे हा. याचे पर्याय मी देतो तुम्हाला. पहिला पर्याय आहे 5 0 7 7 5. दुसरा पर्याय आहे 5 0 1 7 5. तिसरा आहे 5 5 7 7 1. चौथा पर्याय आहे 7 0 5 7 0. किती अंक आहेत रे अक्षरमाळेमध्ये सांगा मला पटकन. 19 एकोणीस. त्यांना 19 वेगवेगळे अंक सांगू नका सगळ्यांनी. 19 19 आहेत. बर ठीक आहे, तुम्ही सांगताय म्हणून मी 19 म्हणतोय. ठीक आहे. हा, तर पहा मित्रांनो, जर 19 अंक असतील तर काय केलं पाहिजे, तर 5 5 चे तुम्ही 4 गट करा. उरलेला उरलेला जे शेवटचं असणार आहे त्याचं 4चे गट ठेवा शेवटी. ठीक आहे. समजा 19 अंक आहेत तर काय करा, 5 5 चे करा किंवा 4 4 चे. 5 5 चे तुम्ही 3 गट करा. 5 5 चे 3 गट करा प्लस एक 4चा गट ठेवा. ठीक आहे. 5 5 चे 3 गट करूया. 1 2 3 4 5 हा पहिला गट. हा दुसरा गट. तिसरा गट. हा चौथा 4चा गट. ठीक आहे. आता ही गट केले विद्यार्थी मित्रांनो, तर प्रत्येक गटामध्ये पहिले 2 अक्षर 1 आणि 7 आहे का नाही? प्रत्येक स्वामिनी, माईक म्यूट ठेव स्वामिनी. हा, प्रत्येक गटामध्ये पहिले 2 अक्षर 1 आणि 7 1 आणि 7 दिसते. हा, पहिल्या गटामध्ये तिसरं अक्षर 7 आहे. ठीक आहे. ओके. दुसऱ्या गटामध्ये तिसरं अक्षर माहित नाहीये. दुसऱ्या गटामध्ये तिसरं अक्षर 5 आहे. तिसऱ्या गटामध्ये तिसरं अक्षर 5 आहे. याचा अर्थ पहिल्या गटामध्ये सुद्धा तिसरं अक्षर काय येणार आहे, 5 येणार आहे. ठीक आहे. आता हे बघा, हे जे 5 गट आहेत, म्हणजे 1 2 हे 4 गट आहेत. या 4 गटामध्ये प्रत्येक गटामध्ये 5 अंक आहेत. किती अंक आहेत? 5 अंक आहेत. हा, मग आता 1 7 5 7 कोणता अंक राहिला शिल्लक रे आता? 0 अंक शिल्लक राहिला. मी तो 0 घेऊया. सर तोच गट पुन्हा पुन्हा हो, गटाची पुनरावृत्ती झालेली आहे. हा, 1 7 5 7 0. ठीक आहे. तोच पुढं 1 7 5 7 0. ओके. तोच पुढं 1 7 5 7 7 0. 1 7 5 7. 5 5 7 4 अंक दिले. उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 50 775. एक ऑप्शन क्रमांक 1. सर हा, बोला बोला अजून विचारा. एकदा सांगा ना, मी लेफ्ट झाले होते. काय आहे इथं गटाची अजून एकदा सांगता का? या इथं काय झालेलं आहे, गटाची पुनरावृत्ती झालेली आहे. हे जे 4 गट आहेत त्या 4 गटामध्ये सारखेच आहेत बघ. 1 7 5 7 0, 1 7 5 7 0, 1 7 5 7 0. ठीक आहे. गटाची पुनरावृत्ती झालेली आहे इथं. रिपिटेशन झाले गटाचं. काय अवघड आहे? सोपा आहे हा प्रश्न. हा हा. पुढचा सर रिटर्न व्हायचंय. सांगतो, अजून 7 मिनिटात पाहूया किती प्रश्न होत आहेत. जर कमी प्रश्न झाला तर मग रिजॉईन होऊया. ठीक आहे. हा, आज नेटवर्कनं खूप त्रास दिलाय आपल्याला, त्यामुळे मी बऱ्याच झाले मीच लेफ्ट झालो आहे का नाही. दररोज इतर मुलं लेफ्ट होतात, आज मीच लेफ्ट होत होतो. हा, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न मी घेतोय. आपले चिन्हांचे प्रश्न घेत नाही बरं का, फक्त अंकांचे व अक्षरांचे प्रश्न घेतोय सध्या मी. ठीक आहे. हा, पुढचा प्रश्न आपण घेऊया.
हा प्रश्न होता 2018 साली विचारलेला. पुढचा प्रश्न सुद्धा 2018 साली विचारलेला प्रश्न आहे. हा, डॅश बी ई डी डॅश सी बी ए डॅश बी सी डी डी डॅश बी ए ए बीईडी. हा प्रश्न 2018 साली 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. एनएमएस ला सुद्धा असेच प्रश्न विचारतात. एनएमएस ला काही बदल नाही बरं का. एनएमएस स्कॉलरशिप सेम प्रश्न असतात. ओके. हा, पहिला पर्याय आपण घेऊया. सर बोला. बी सी आणि डी आहे ना त्याच्या शेजारी पण डी आहे की ए बी सी चेक करतो. डॅश बी सी डी. पुढे थर्ड हा, एक मिनिट. हा, तिथं सी आहे. सी डी ई झाली. थँक्यू सांगितल्याबद्दल. हा, पहिला पर्याय दिलाय. दुसरा पर्याय ए बी ए डी. तिसरा पर्याय ए बी सी डी. चौथा पर्याय ए डी ए सी. ओके. हा, ओके. हा, किती 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 अक्षरांचा लयबद्ध मांडणी आहे ही पहिल्यांदा 20 सांगा. 20 नीट मोजत चला. 20 हा, 20. बर. तुम्ही म्हणताय म्हणून मी पण म्हणतो 20 अक्षरांची आहे. ठीक आहे. मग 20 अक्षरांची असेल तर किती कितीचे गट पाडायचे? सर चार चारचे. लास्टला सी आहे ना? 4/5. हा, इथं पण सीच आहे. ई आली चुकून लिहिता इथं पण सीच आहे. हा, 4/4चे आणि 5 करूया. ठीक आहे. सी डी आणि ए आहे 20 की डी अक्षर आहे आहेत म्हणून काय करतो मी, इथं पण सीच असणार आहे. चुकूनच ई झाले तुम्ही. इथं पण सीच आहे. ओके. हा, 20 अक्षर आहेत म्हणून 4/4चे काय करूया, 4/4चे आपण 5 गट पाडूया. ठीक आहे. 4/4चे 5 गट मी पाडतोय. ठीक आहे. 4 4 अक्षरांचे 5 गट पाडायचे मला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हा एक गट. हा, नंतर हा दुसरा गट, हा तिसरा गट, हा चौथा आणि हा पाचवा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. पाचही गटाचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की पाचही गटा म्हणजे अक्षरांची स्थानं आहेत ते अदलाबदल आहेत. आहेत का? हा, हो फॉर सर. एक्झाम्पल ही चारही सर्व पर्याय आहेत. चारही पर्यायाची पहिली सुरुवात ए न झाली आहे. याचा अर्थ पहिल्या गटातली जी पहिली रक्कम जाते ती ए असणार आहे. म्हणजे एबीसीडी. ठीक आहे. मग एबीसीडीच्या उलट दुसरा गट आहे बघा. हा, डी सी बी ए आहे का? नंतर तिसरा गट एबीसीडी. चौथा गट डी सी बी ए ECB एबीसीडी. समजतंय? हो. सर हा, मग उत्तर काय असणार आहे? ए डी ए सी. पर्याय क्रमांक 4. 4. कळालं सगळ्यांना? हो सर. श्रीराम समजलं का श्रीराम? हो. हा, एनएमएस शिकवतोय आता. स्कॉलरशिप नाही. हे एनएमएस ला पण आहे घटक. 2 किंवा 3 मार्क एनएमएस ला हा घटक विचारला जातो. ओके. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मी घेतोय. हम्म. सर रिजवानाचे. सांगतो मी. 3 मिनिटं आहेत. मी सांगतो थोडं झालं. पुढचा प्रश्न आहे ए बी सी डी. रिजॉईन होऊ नका बरं का आज. ठीक आहे. इथे ई आहे बरं का. ई बी सी सी डी ई ए सी डॅश डी ई ए डॅश डॅश डी डी ई ए बी डॅश डी ई. पर्याय देतोय. थोडं फास्ट घ्या. पहिला पर्याय आहे ई बी डी. सर दुसरा पर्याय सी आहे का?
ई आहे ई. ई आणि सी दोन्ही पण आहे इथं आता. ई व सी दोन्ही पण आहे. हे शेवटची ई आहे. हा. दुसरा आहे बी बी सी. तिसरा आहे सी सी डी. तर चौथा पर्याय पहिला आहे पर्याय चुकलाय. सी तर सी. पाहिजेत ना ऑप्शन मध्ये नंबर. पहिला पर्याय सी बी डी आहे. सी बी डी. ओके हा. ओके हा. चौथा पर्याय सी बी सी. सर 4 अक्षरे पाहिजेत ना पर्याय. 4 अक्षर कसं? रिकाम जागा 3च आहेत ना. नाही सर 4 आहेत. एक मिनिट मी चेक करतो. आहेत सर. इथे डबल झाली. इथे रिकाम जागा नाहीये. ओके ही रिकाम जागा नाहीये. ओके हा. ठीक आहे. आता मीटिंग 1 मिनिटाच्या आत संपेल बरं का. पुस्तकात 3 आहे. ऐका, मीटिंग 1 मिनिटाच्या आत संपेल. तुम्ही रिजॉईन व्हा. ओके. रिजॉईन व्हायचं सगळ्यांनी. हं? त्याच लिंकला क्लिक करून रिजॉईन व्हायचं. हा. किती अंक आहेत सांगा रे. कोण सांगते? 26. सांगायला वेळ तुम्ही. 25. 25. 26. 25 किती? फिक्स सांगा काहीतरी मला. 25 आहेत सर. बरं 25 आहेत. मग काय करावं लागेल? 25 अक्षर आहेत सर. तर 5चे 5 गट. 5 गट करावे लागतील. 5चे 5 गट करावे लागतील. ठीक आहे. हा. बर. कोण सांगेल का बरं? शेवटचा 1 मिनिट आहे. मीटिंग एंड होईल. मीटिंग एंड झालं तरी हे लिहिलेलं तर असतं. मी सांगू का? हा सांगा. तर आता म्हणजे ईच्या नंतर न बी 2 वेळा आलंय बर. आणि नंतर मग सी नंतर डी 2 वेळा येणार म्हणजे तिथं. हो सर. हो सर. आता बघा या प्रश्नामध्ये आपण 5-5चे काय केलेत? 5 गट केलेले आहेत. ऑलरेडी काय केले? 5-5चे आपण काय केलेले आहेत? 5 गट केलेले आहेत. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ए बी सी डी ई हा पहिला गट क्रमांक आलाय बघा. पहिला हा जो गट आहे तो क्रमांक आलाय ABCD. दुसऱ्या गटामध्ये काय झालं रे? हा जो पहिला जो ए आहे हा ए कॅन्सल झालाय. त्या जागी बी 2दा आले बघा. आलंय का? रिप्लाय द्या. हो सर. तिसऱ्या गटामध्ये काय झालं पाहिजे? हो मग सर. हो सर. तिसऱ्या गटामध्ये कसं पाहिजे? तिसऱ्या गटामध्ये ए ला ए आहे. बी कॅन्सल. बी गेलं पाहिजे. बीच्या काय झालं पाहिजे? सी 2दा आलं पाहिजे. सी सी डी. ओके. चौथ्या गटामध्ये काय झालं पाहिजे? हा. तर सी गेलं पाहिजे. बरोबर का? काय गेलं पाहिजे? सी गेलं पाहिजे. काय आलं पाहिजे? डी डी आलं पाहिजे. तर डी डी 2दा ऑलरेडी आलेले आहे. नंतर ए बी डी डी ई. समजतंय का? समजतंय का? रिप्लाय द्या ना. हो सर. हो सर. बा पहिल्या गटामध्ये ए बी सी डी होतं. दुसऱ्या गटामध्ये एच्या जागी बी डबल आलेलं आहे. ओके. एचा लोप पावलाय. हा. तिसऱ्या गटात आलो मी परत. आजचा हा शेवटचा प्रश्न घेऊया बरं का. कारण थोडं नेटवर्क प्रॉब्लेम येतो इश्यू. गावात मिरवणूक पण चालू आहे. डीजे चालू आहे मोठ्याने. ठीक आहे. तेव्हा आपण थोडं हाच शेवटचा प्रश्न असणार आहे. प्रश्न काही इरेज झाला नाही. मी व्यवस्थित लिहिलाय. ठीक आहे. दिसतोय प्रश्न तुम्हाला? हा. आता बघा हा जो पहिला आहे ABCDE हा जो पहिला आहे पहिला तर ए प्रश्न लोप नाही पावलाय. दिसत. एच्या जागी बी आलाय. आलाय का? हा. नंतर स्क्रीन काय नाही आहे? दिसत. तर नंतर ए जशा तसं तिसऱ्या स्थानी आलेलं आहे. ए जशा तसं आलेलं आहे. नंतर बी लोप पावलाय आणि सी 2 दिसतच नाही. सर स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही. हो नाही सर. सर. दिसायले सर. दिसते सर. आता दिसते का? हो सर. नाही सर. नाही सर दिसत. नाही किती दिसत दिसते सर. स्क्रीन? दिसते सर आता. दिसते सर. आता दिसतंय सर. ओके. मी माझा व्हिडिओ बंद करून ठेवतो. ओके. हा. बघा पहिल्या गटामध्ये ए लोप पावलाय आणि पहिल्या गटामध्ये एच्या जागी दुसऱ्या गटामध्ये बी 2दा आलाय. ठीक आहे. तिसऱ्या गटामध्ये बी लोप पावलाय आणि सी 2दा आलाय. ओके. चौथ्या गटामध्ये ए बी असं आहे. सी लोप पावलाय आणि डी 2दा आलाय. तसं पाचव्या गटामध्ये ए बी सी आणि किती आला पाहिजे होता? ई 2दा आलेले ऑलरेडी. आलंय का नाही? हा. ABCEE
ओके, तर आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे रिकाम जागा कुठं होतं बघा. रिकाम जागा पहिल्या स्थानी होती. CBC. पर्याय क्रमांक उत्तर काय असणार? CBC. CBC मी खाली खाली करेक्ट. अनरायटिंग करत नाही. ऑप्शन नंबर 4. पर्याय क्रमांक 4. 4. ठीक आहे, आपण थांबूया. आज खूप नेटवर्क प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी सारखं लेफ्ट होतोय. आपण आज थांबूया. ठीक आहे, आता लयबद्ध मांडणी हा घटक, या घटकातले सगळे अवघडातले अवघड प्रश्न आपण सोडून घेतलेत. ठीक आहे, यापेक्षा कोणतेच प्रश्न अवघड नाही आहेत लयबद्ध मांडणीमध्ये. ठीक आहे, तर आज सर्वांचं होमवर्क आहे. आज सगळ्यांनी NMS पुस्तक असेल किंवा स्कॉलरशिपचं पुस्तक असेल, त्यातून लयबद्ध मांडणी सोडवा. चालेल? सोडवली सर. सोडवली. बर. आणि त्याच पद्धतीनं मी हो आज सर. मॅथच्या प्लेलिस्टच्या लिंक दिले बघा. मॅथच्या टॉपिक वेज प्लेलिस्ट बनवल्यात. कोणतरी मला विचारलं होतं सर पृष्ठबळ गणपत शिकवा, तर पृष्ठबळ गणपतची पण प्लेलिस्टची लिंक शेअर केली मी. पाहिली आहे का तुम्ही? हा सर, हो सर, बघितली. पाहिली. त्यातला फक्त पहिली पहिला व्हिडिओ बघितली, पाहायचा परम्या नाहीये, तर सांगतात. सगळे व्हिडिओ क्रमानं पाहिजेत. भाग 1, भाग 2, भाग 3 असं लिहिलेलं असेल टायटल मध्ये बघायचं थोडं. भाग 1, 2 असे जे टायटल दिले त्या टायटलने ते व्हिडिओ असतात, त्या क्रमाने ते व्हिडिओ असतात, तर ते क्रमाने व्हिडिओ पाहून घ्यायचे. ठीक आहे, आपण उद्या परत 8 वाजता क्लास घेऊया. ओके. हो. हा, हो सर. क्लास एंड करतोय. हो.